प्रत्येक दिवसाची सुरुवात ही कृतज्ञतेने करा. जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना आणि समाधानी राहा. श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो. कशा आहेत सर्वजणी? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर आजच्या व्हिडिओची सुरुवाती गरमागरम चहाने केली आहे. आज हा व्हिडिओ आहे ना रविवारचा आहे, त्यामुळं फॅमिलीसोबत म्हटलं चला सगळ्यांनी एकत्र मिळून थोडासा चहा वगैरे घेऊया गरमागरम त्यासाठी. आणि आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळचा फॅमिलीसोबतचा चहा, त्यानंतरचा नाश्ता आणि थोडेसे मध्ये बसून घेतलेले क्षण आनंदाचे फॅमिलीसोबतचे आणि बाकी म्हणजे तेच की रेसिपी वगैरे शेअर करणार आहे. पनीरची, वरण भात, भाजीचा स्वयंपाक कसा बनवला काय ते सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहणं. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तर सर्वांनी चहा वगैरे घेतला आणि ते चालू होतं यशस्वीचं काम. मध्ये ते किती बॉल हरवलं होतं, ते 3 बॉल आहे तिच्याकडे, तर 2 हरवले होते. कुठे हरवली ती मला काही माहिती नव्हतं. ती मी शोधत होती तिचा. मी भरपूर पसायच्यात ठेवला. मला वाटलं मी चुकून ठेवले असतील, तर त्यात नाही सापडले. नंतर दुसरीकडे सापडले, ते म्हणजे कपाटाखाली ठेवली होती तिने, तर ते सापडले. आता ते दिले की लगेचच बेडरूम आवरा घेतली. चहा वगैरे झाला होता. देवपूजा बाकी होती आणि देवपूजा झाली होती, कपडे बाकी होते. तर कपडे धुण्यासाठी एक दोघांच्या आंघोळी पण बाकी होत्या. म्हटलं चला आता आंघोळी झाल्याच्या नंतरच कपडे धुवून घ्यावे, सगळे एकत्र होतात. आणि थोडं ऊन पण आता बऱ्यापैकी पडले, पण खाली भरपूर कपडे असल्यानंतर वाळत नाहीत. तर चालले माझं आज वरती टेरेसला कपडे वाळू घालण्याचं. बघू आता, जर जास्त झाले कपडे तर टेरेसलाच घालणार आहे मी वाळायला कपडे, इथं बसणार नाही. तर त्यामुळे तर आता इथं मी सगळं बेडरूम वगैरे आवरून घेतलं, कारण की यशस्वी खूप खाण करते. कचरा वगैरे, किचनचे पाय वगैरे गेले ना पिठाचे कशाचे, तरी पण ती तसेच जाते. आता तिला काही कळत नाही पायपासून जायचं वगैरे, त्यामुळं तर सगळं बेडरूम आवरून घेतलं. आणि खूप बारीक बारीक लहान मुलाला दिसतं बरं का, ती तोंडात वगैरे घालते, त्याच्यामुळे खूप भीती वाटते. तर तिथं सगळी बेडरूम आवरून घेतली मी. माझं मेकअप वगैरे काही झालेलं नव्हतं, मी केस पण विचारलेले नव्हते, जशाला तसेच होते. कसं असतं आपलं घरात ना, पहिले घरातली सगळी कामं करायची, नंतर थोडासा वेळ कुठेतरी स्वतःसाठी द्यायचा, असं असतं माझं. तर असंच असतं. तुमचं कसं असतं नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आता इथं मला पोहे बनवायचे, त्यासाठी मी सगळी पूर्वतयारी करून घेतली. ती पोहे म्हणजे मला तरी पोहे बनवायचे होते. तुम्ही कसे बनवता ते पण सांगा मला. तर इथं मी आता तरीसाठी तयारी चालू होती. म्हणजे कोणी मटकी भिजवून पण करतं, कोणी हरभरा भिजवून पण करतं, पण आता थोडेच करायचे असते. कधीतरी आपलं फिक्स नसतं, कधीतरी करतो, मग त्यासाठी भिजवलेलं काही नसतं. मग मी काय करत असते, थोडंसं बेसन पीठ आहे ना, ते भाजून घ्यायचं चांगलं असं वास येईपर्यंत. आणि बेसन पीठ भाजलं ना की त्यानंतर मग तेलामध्ये मोहरी, जिरे टाकायची आणि एकदम बारीक कट केलेला थोडासा कांदा, एकदम बारीक कट केलेली टोमॅटो टाकायचं. टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आणि एकदम नरम होईपर्यंत थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवायचं, म्हणजे नरम होतं लवकर. आणि ते झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतील ते मसाले टाकायचे आपले जे असतील तेच. बेसिक लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी मेथी पण टाकायची. मेथीनं छान लागतं बरं का. आणि मॅगी मसाला असेल तर टाकायचा, नसेल तर काय हरकत नाही, जे असेल तेवढंच टाकायचं. मी तर लाल तिखट आणि कांदा लसूण मसालाच टाकत असते, कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडे सगळं अवेलेबल घरात नसतं, त्यामुळं मग मी आहे तेवढं सगळा मसाला टाकत असते. आज कढीपत्ता वगैरे होता तर ते पण टाकला थोडाफार. आणि मेथी आणि कांदा टोमॅटो असेल ना तर बस होतं. आणि बेसन पिठाने थोडंसं घट्टपणा पण येतो, म्हणजे पाहिजे तसा रस्सा आपला बनतो. त्यामुळं थोडंफार टाकत असते मी. सगळं एकत्र टाकलं. आता मी इथं परतून घेतो, चांगलं असं परतून घ्यायचं एकदम नरम होईपर्यंत. थोडंसं लसूण जिरे ठेसून टाकायचे. ठेसून टाकलं ना लसूण की त्याची टेस्ट छान येते, त्यामुळं. आणि मी शक्यतोवर म्हणजे पोहेच बनवत असते, पण जेव्हा असा निवांत वेळ असतो का तेव्हा तरी पोहे बनत असते. त्यांना कसं आहे म्हणजे तरी पोहे आवडतात. पोहे कसं आहे थोडंसं तरी खायला वेळ लागला ना की थंड पडल्याच्या नंतर नाही खायला चांगलं नाही वाटत, चांगले नाही लागत, त्यामुळं. तर मग मी असे वेळ असेल तेव्हा बनवत असते तरी पोहे, किंवा खिचडीसोबत पण करत असते असे तरी. आणि आपल्याला पाहिजे तसं जेवढं पातळ घट्ट पाहिजे ना त्यानुसार पाणी टाकायचं, कारण बेसनपीठ टाकल्यामुळे थोडंसं घट्टपणा येतो त्याला. पण भाजून टाकलं ना बेसनपीठ तर कच्चापणा लागत नाही आणि छान लागते. जास्त वेळ नाही, 1-2 उकळे आले ना की बस करायचं, बंद करून टाकायचा गॅस. मस्त अशी तरी पोहे बनतात बरं का. एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. आणि त्यात चांगली तरी उकळली होती आणि तरीला कट पण छान आला होता. थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे कट छान येतो. आणि नसेल लागत, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी काय हरकत नाही. आता माझी तरी तयार झालेली होती, तर आता मी ते डब्यामध्ये काढून घेतली. मला याच कढईमध्ये पोहे बनवून घ्यायचे होते, कारण कढई म्हणजे छोटी कढई आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यांचे पोहे नाही बनणार, म्हटलं हलवायला वगैरे प्रॉब्लेम येतो, त्यामुळं मग मोठ्या कढईमध्ये मोकळं हलवता येतात पोहे, त्यामुळं. तर त्यासाठी मी आता कढईमध्ये तेल टाकलं. आणि पोह्यासाठी काय नाही, हेच आपलं बेसिक जे असेल ते सगळं टाकायचं. तर थोडासा आता किराणा आणला होता, तर शेंगदाणे वगैरे भरपूर आणले होते. त्यांना असे तळलेले शेंगदाणे वगैरे आवडतात, असे खरपूस असे होईपर्यंत चांगलं कमी गॅसवर शेंगदाणे तळून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये तळतानीच थोडंसं मीठ टाकायचं. जेव्हा शेंगदाणा चांगला तळतो का तेव्हा तो फुटतो, आणि त्याच्यामध्ये मीठ भरलं गेलं ना की मग असा खायला शेंगदाणा छान लागतो. आपण वरतून पण मीठ टाकतो, पण जेव्हा आतमध्ये जातं ना शेंगदाण्याची ती टेस्ट थोडी वेगळी येते, त्यामुळे मग टाकले. आणि याच्यामध्ये ना मला थोडंसं तिखट पण टाकायचं होतं, पण म्हटलं नंतर टाका, कारण की अगोदर टाकलं तर खूप ठसका झाला असता, त्याच्यामुळं. आणि आता लगेच पोह्याची पण तयारी करून घ्यायची. मी पोह्याला पण तळून शेंगदाणे टाकत असते, म्हणजे
सगळ्यासोबत नाही तळत, कारण कांदा टोमॅटो आपण काय असेल त्याची मिरची सगळं तळतो का त्याच्यासोबत थोडंसं सॉफ्टपणा येतो, त्यामुळे मी तळून घेत असते साईडला काढून आणि सगळे पोहे बनवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकतात. आता हे चाललं आहे पोह्याचं, तर त्यासाठी मी तेल टाकलं कढईमध्ये, मोहरी जिरे टाकले, आपलं जे असेल ते बेसिक रोजचं. कांदा भरपूर असा कांदा चिरून घेतला होता, तो कांदा टाकला, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आज होता तर बाजार आणल्यामुळं कढीपत्ता पण होता तर तो पण टाकला मी आज. कढीपत्ता वगैरे असेल तर छान लागतं, पण कधी कधी नसेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं असं असतं माझं. तर होतं तर टाकलं सगळंच आणि आता ते चांगला कांदा वगैरे परतून घेऊस तर इकडं साईडला मी पोहे भिजून घेतले होते आणि यात पण मी लसूण जिरे ठेसूनच टाकत असते. मला शक्यतो कट केलेलं लसूण नाही आवडत, ते ठेसूनच टाकायला आवडतो. त्यासोबत जिरे पण ठेसले ना की छान चव लागते. त्यात इथं कांदा लसूण कांदा आणि जिरे परतला की लसूण जिरे टाकून सगळं परतून घेतलं आणि एक साईडला मी पोहे भिजून घेतले. तिथं भिजवलेल्या पोह्यामध्ये ना थोडीशी अशी चिमूटभर साखर टाकायची, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर नाही टाकली तरी चालतं, पण टेस्ट छान येते. थोडीशी चिमूटभर साखर, त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ पिळायचं, लिंबू टाकायचं आणि मीठ पण टाकायचं, पूर्ण असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचे 5 मिनटं. ते भिजवलेले पोहे एकदम असे नरम होतात आणि जरी तुम्हाला वाटलं ना की आणखी याच्यापेक्षा पण नरम पोहे पाहिजे तर तेव्हा काय करायचं की आपण जे फोडणी केलेली असते ना सगळी पोह्याची, कांदा लसूण सगळं मिरची सगळं तळलेलं, तर त्याच्यामध्ये थोडंफार पाणी टाकायचं, म्हणजे पाण्यानं पोहे आहेत ना एकदम सॉफ्ट होतात. आता थोडंसं मी तर पाणी टाकलं आहे आणि याच्यामध्ये नंतर पोहे टाकायचे, म्हणजे हळद पण थोडी जरी टाकली तर लगेच सगळीकडे मिक्स होते आणि टेस्ट पण भारी येते. पोहे ना थोड्याशा म्हणजे 1-2 तासांनी जरी खाल्ले ना तरी पण तुम्हाला ते नरमच लागतात. नरमपणा येतो पोह्याला, वाटेल जेवढा पाहिजे का तेवढा नरमपणा राहतो पोह्यामध्ये. त्यामुळे तर मी सगळं इथं टाकलं होतं, पूर्ण सगळं मिक्स करून घेतलं आणि पोहे मस्त असे हलवून घेतले. आज रविवार असल्यामुळे म्हटलं चला थोडंसं निवांत आहे, सगळ्या कुटुंबासोबत एकत्र बसून नाश्ता केलेला आनंद वेगळा असतो. तर त्यामुळे मग आज तरी पोहे होते. दुपारचं नियोजन आता तर काही ठरलं नव्हतं, बघू आता नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर काय काय ठरतंय. आणि इथं आज एक पाहुणे आहे, म्हणजे घरी पाहुणे म्हणजे घरचीच किती आमची भाषीबाई आलेली, तर त्यासाठी पण म्हटलं चला आज काहीतरी नवीन बनवूया. 2 दिवस झाले ते आले तर, पण कधी म्हणजे काय बनवायचं ती नेहमी म्हणते की तुमच्याच मनानं बनवा. पण कसं आहे आपल्या घरी कोणीतरी आलं ना तर त्याच्या आवडीचं बनवलं तर त्याला पण खायला आवडतं ना, आपल्याला माहिती नसतं की नेमकं त्याला आवडतं काय नाही आवडतं काय एवढं असं. त्यामुळं म्हटलं चला तिच्या मनासारखं आज काय म्हणून ते बघू दुपारी. चला आता इथं माझे पोहे तयार झाले, त्याचे तरी पोहे मस्त आणि शेंगदाणे पण, ते शेंगदाणे थोडंसं तिखट टाकलं होतं, टेस्ट छान लागते. आता इथं आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला. आता इथं बघा दुपारी कपडे सुकायला टाकले होते मी आज टेरेसला. थोडं ऊन आणि थोडं आभाळ असं वातावरण होतं, त्यामुळे मग यशस्वीला पण घेऊन गेली होती. तिला असं थोडंसं मोकळं वाटतं वरती, खूप मज्जा वाटत होती तिला असं मस्त वातावरणामध्ये. ह्या पाऊस वगैरे नव्हतं त्यामुळं आणि थोडंसं आभाळ येत होतं. आज संडे असल्यामुळं कपडे जास्त असतात, तर त्यामुळं बघा आता असं वातावरण झालं होतं मस्तपैकी. असं वातावरणात वरती खरंच ना खूप मस्त वाटत होतं. जास्त पाऊस असेल तर ते पण आपल्याला सहन होत नाही आणि जास्त ऊन असेल तर ते पण सहन होत नाही. तर आज ऊन पडल्यामुळे मग मी पायपुसणं वगैरे सगळे धुवून काढले होते. असं काय पावसाळ्यामध्ये होत नाही. आता इथं आजीचा फोन, म्हणजेच माझ्या आईचा फोन चालू होता, तर ती मला ना बोल देता ते तिचं चालू होतं बडबड. ते पण माझ्यापासून लांब जाऊन बोलत होती, मला बोलू पण देत नव्हती आणि फोन पण देत नव्हती आणि तीच बोलत होती. तिचं बोलणं तर काही समजत नाही कोणाला, पण तिलाच बोलायचं असतं. ती चालू होती बडबड. म्हटलं चल तूच बोल, म्हणलं मी माझं नंतर बोलते. तिचं झालं बोलणं, माझ्याकडे तिला छान असं तिचा मेकअप केला होता अंघोळ झाल्याच्या नंतर. पण मुलांचं कसं असतं, तिने सगळा गंध मोडून टाकला, तिला नाही आवडलं की असं चालू असतं. तिला इथं आज खूप मजा वाटत होती खेळायला, तर ती खेळली. त्याच्यानंतर दुपारी थोडंसं निवांत थोडंसं आराम केला. आता वाजली ती दुपारची 1. आता म्हटलं चला दुपारच्या नंतर स्वयंपाकाची पण तयारी करायची होती आता. आणि ऊन आता दुपारून खूप वाढलं होतं, म्हणून इथं खूप गरम होत होतं. पण आपल्याला स्वयंपाक तर करावाच लागणार रोज, म्हणजे कसं सकाळी एकदा स्वयंपाक असतो, पण सुट्टीच्या दिवशी वाटतं चला आठवड्यातला एकच दिवस त्यांचा घरी असतो, तेव्हा तर त्यांना गरम गरम खायला भेटतं. संध्याकाळचं कधी भेटतं कधी नाही भेटत आहे, आपण लवकर करतोय एखाद्या दिवस लाईटमुळं वगैरे. तर त्यामुळं मग आता इथं वरण भात लावून घेतला होता. वरण भात जर केला तर यशस्वीचं जेवणाची म्हणजे टेन्शन मिटतं, तिला खायला बरं पडतं. चपाती केली तर त्या वरणासोबत खाते किंवा वरण भात खाते किंवा लोणचं काहीतरी चपाती अशी काहीतरी खात असते, पण वरण भात केलं तर खाते. तिला वरण आवडतं साधं हळद मीठ मोहरी जिरी टाकलेलं, तर ते तसं करत असते. तर तिचं होतं म्हणलं आम्ही पण वरण भात खाऊ शकतो की, त्यामुळे ती पण आमचं पण होऊन जातं. त्याच्यासाठी साईडला एक वरण भातच कुकर लावून दिला. आता इकडं चालू होती माझी पनीरच्या भाजीची तयारी. आणि हे कणीस आहेत ना आणले होते, ते कट करून ठेवले. तर मला आता वरण भात झालं की त्या कुकरमध्ये लगेचच उकडायला टाकायची होती त्यामुळं. आणि आता इथं म्हटलं चला आज पनीरची भाजी करूया, त्यासाठी मी सगळी पूर्वतयारी करून घेणार होते. कारण लाईट जर गेली तर परत मिक्सरचा प्रॉब्लेम येतो. खरंच म्हणजे खूप आवड आहे, का अचानक लाईट गेली ना तर काहीच पर्याय नाही उरत तिथं. त्याच्यामुळं पहिले पनीर पण आणायचं बाकी होतं, पण पहिले अगोदर काय केलं की मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलं. कोणी याच्यामध्ये म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीनं बनवतं, ज्याची त्याची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते.
तर मी कधी कधी टाकते काजू, कधी नाही टाकत. एक म्हणजे जसं जमल तसं. तर आज अचानक ठरलेला प्लॅन होता की तिच्यासाठी बनवायचं होतं, त्याच्यासाठी मग मी कांदा आणि टोमॅटो होतं तेवढंच कट केलं. काजू पण होते, पण कसं घाई गडबडीत एखाद्या वेळेस आपल्या समोर जरी असली ती गोष्ट तर लक्षात राहत नाही. तर माझ्या काही लक्षातच नाही राहिलं ना. तर तेल पॅकेट मी सकाळी फोडलं होतं, पण मी फोडलेलं तेल पॅकेट कधीच लगेच फेकून देत नाही. आपण कसं आहे, जेवढं बारकाईने संसार करू ना तेवढा आपला संसार म्हणजे वाढत जातो. कारण की आपण बारकाईने केलं तरच आपल्याला कुठंतरी हातभार लागतो. नाही तर कष्ट करणारे एक जण असतो आणि आपण सगळे एकत्र घरात बसून खाणारे असतो. पण कसं आहे, करणाऱ्याचे थोडेसे हातभार लावणं आपलं पण एक कार्य असतं. आपण जेवढं घरामध्ये कमतरतेने वागू ना तर तेवढं आपल्यासाठीच चांगलं आहे. कारण संसार आपला असतो. आज ना उद्या तर एक ना एक रुपया करून शिल्लक टाकायचा असतो आपल्याला. त्यामुळं तर तेल पॅकेट फोडलं ना तर सगळं तेल काढून घेत असते. थोडा वेळ 1-2 तास तरी तसंच तेल पॅकेट ठेवून देते. म्हणजे तेच की सकाळचा नाश्ता झाला तर दुपारच्या जेवणापर्यंत तसंच ठेवून द्यायचं. नंतर वितळून घ्यायचं आणि कट करून पूर्ण उंडा ना त्याला पुसून घेत असते मी चपातीचा. त्याशिवाय मी फेकून देत नाही. तुम्ही पण असं करता का सांगा मला नक्कीच. तर इथं कांदा परतून घेतला आणि टोमॅटो बी तोपर्यंत मी खाली बसून इथं कोथिंबीर वगैरे कट करून घेतली. मला सारखं उभा राहून पण कंटाळा येतो. एक दिवस असं वाटतं बसून स्वयंपाक करावा. कारण की स्वयंपाक उभा राहून, पोळ्या उभा राहून, भाजी वगैरे सगळं भांडी घासणं उभा राहून असं असतं ना. तर त्यामुळं कधी कधी पाय असे दमल्यासारखं होतं ना, नको वाटतं उभा राहायला. मग कांदा आणि टोमॅटो परतूपर्यंत मी कोथिंबीर वगैरे बाकीचं सगळं कट करून घेतलं. आता मी तर पनीर घेऊन आली होती, तर लगेच डेअरीहून येताना दूध पण सोबत घेऊन आली होती. कारण डबल चक्कर नको म्हटलं, एकदा कामात कामं केली की पटापट होतात. त्यामुळे मग लगेचच ते दोन्ही घेऊन आले. आता दूध तापाय ठेवलं साईडला, तोपर्यंत वरण भात झाला आणि वरती थोडेसे 2-3 बटाटे पण टाकले होते. ते आवडतात यशस्वीला खायला. मी आधी पण तुम्हाला 1-2 वेळेस सांगितलं होतं. त्यामुळे मग तिचे बटाटे पण उकडून घेतलेत. म्हणजे एकत्र सगळे कामं झाले. वरण भात झालं, तिचं बटाटा पण झालं. ती खाईल आता गरम गरम आणि नंतर आमच्यासोबत जेवताना खाईल थोडंसं वरण भात. मुलाचं जेवण किती असतं, 1-2 आपल्या येणं म्हटलं तर 2-3 घासच असतं, पण थोडंसं खाल्लं तर बरं पडतं त्यामुळे. आणि आता लगेचच इथं मी आता कणसं पण उकडायला ठेवले. दूध तापतंय आणि इथं सासूबाई माझं पीठ भिजून दिलं होतं चपात्याचं. तर ते एक काम माझं कमी झालं होतं. त्या पीठ वगैरे भिजून देतात असं बसल्या बसल्या. तर तोपर्यंत मी आता कांदा टोमॅटो थंड झालं होतं त्याची पण पेस्ट करून घेतली बारीक अशी. कारण लाईट गेली तर म्हणलं परत आपली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. याला काही पर्याय नाही बारीक करण्यासाठी दुसरा. तर त्यामुळं आणि कट करून बारीकच परतवलं असतं. पण आता मी सगळं तयारी करून ठेवलं, फक्त मिक्सरला फिरून ठेवायचं राहिलं होतं. त्यामुळं तर दूध तापते एक साईडला, वरण भात झालं तर त्या कुकरमध्ये मी लावलेले कणीस उकडायला, तर ते पण होते. आणि तर थोडंसं पाणी गरम करून घेतलं. कारण की जेव्हा आपण पनीर तळतो ना तर ते तळलेलं पनीर ना कोमट पाण्यात जर टाकलं ना की लगेचच म्हणजे असं नंतर कसं होतं, एखाद्या दिवस आपण तळून घेतो भाजीची फोडणी वगैरे टाकीपर्यंत ना तो पनीर आहे ना एकदम असा रबरासारखा बनतो. त्यामुळं काय करायचं की कधी पण ना पनीर तळला ना की तो कोमट पाण्यामध्ये टाकायचा, म्हणजे सॉफ्टला सॉफ्ट राहतो तो पनीर. त्यामुळं आणि मग आता इथं मी तळून घेणार आहे पनीर. त्यासाठी मी पहिले पाणी कोमट करून घेतलं. सगळं पनीर वगैरे तळून घेणार आहे आणि तळून घेतलेलं पनीर त्या कोमट पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे मग काय होतं की सॉफ्टपणा राहतो पनीरला त्याच्यासाठी. आणि एक अर्धा पावशेर आणला होता. कारण 3-4 माणसं आहेत आणि आम्ही जास्त म्हणजे मला जास्त आवडत नाही. पनीरची भाजी आवडते पण त्यामधलं पनीर नाही खायला आवडतं. त्यामुळं जसं ज्याला आवडतं तसं असतं, प्रत्येकाचं आपापली आवड वेगळी असते. तर तेवढं आम्हाला बस होऊन जातो. नाही फ्रीज वगैरे नसल्यामुळे ते राहत पण नाही, कसले आता घाण वगैरे वास वगैरे मारतो. त्यामुळे मग मी लागण तेवढाच आणत असते. जास्त आणून काय करणार आपण तरी घरी. आणि एक करून असा स्वयंपाक करून घ्यायचा होता मला. आता थोडासा स्वयंपाक बाकी होता. 1-1.5-2 वाजत आले होते दुपारचे. आणि म्हटलं चला आज काहीतरी नवीन म्हणून. आणि संडे असल्यामुळे म्हटलं चला सगळ्यासोबतच होतं जेवण वगैरे गरमागरम सगळ्यांनी एकत्र मिळून बसून खातो आपण घरी. त्यामुळं तर त्यासाठी मी आज पनीरची भाजी पण आणि टिफिनला वगैरे दिली ना तर ती भाजी थंड होते. तर ते एवढी टेस्ट नाही लागत जशी गरम भाजी लागते तशी. तिथं माझं चालू होतं ना, तिथे यशस्वी खेळत होती, तिचं बटाटा खाणं चालू होतं. तिला मी थंड करून दिलं होतं बटाटा पण खायला. आणि खूप आता गरम होऊ लागलं. ऊन पडलं की गरम बी होतं आणि थोडंसं पाऊस आला तर थंड पण लागतं. वातावरण आपल्याला कोणतंच जमत नाही असं आहे आपलं. आता इथे मी सगळं पनीर मसाला आणि थोडंसं आपलं लाल तिखट हळद सगळं एकत्र मिक्स केलं आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. कारण मसाले आहेत ना लवकर करपत पण नाही येतं आणि ठसका पण होत नाही फोडणी टाकल्याच्या नंतर. हे सगळं पाण्यामध्ये टाकून पाण्यामध्ये मिक्स करून ते सगळं तेलामध्ये टाकलं आणि लगेच थोडीशी कोथिंबीर ते टाकली. चांगला असा मसाला परतून घेतला आणि त्यामध्ये लगेच पेस्ट टाकली. पेस्ट पण चांगली तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची. त्यानंतर आपल्याला पाहिजे तसं ते मग जे आपण कोमट पाणी केलेलं ना ते टाकायचं. म्हणजे कोमट पाण्याने ना भाजीची टेस्ट छान येते त्यामुळं. आणि माझी पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा. तरी पोहे तुम्ही पण घरी बनवता का ते पण सांगा मला. आता इथं भाजी होती एक साईडला, कणीस पण उकडतात त्या. आता बाकी राहिलं फक्त म्हणजे वरणाला फोडणी द्यायची. तर ती मला एकदम साधी सिंपल द्यायची. मी वरणामध्ये शिजतानीच टोमॅटो आणि मिरची टाकली होती. त्यामुळं मोहरी जिरे लसूण टाकून फक्त फोडणी द्यायची आणि पोळ्या बनवून घ्यायच्यात. आता इथं चांगली अशी तरी आली होती. तेल सुटलं होतं मसाल्याला आपल्या पेस्टला. तर त्यात लगेच मी थोडंसं पाणी आणि ते
पूर्ण पनीर आहे ना तळून घेतलेला ते टाकून दिलं त्याच्यामध्ये. आता चपात्या करायला घेतल्या आणि पीठ भिजवलेलं होतं म्हणून लगेचच चपात्या लागली होती, कारण थोडंफार आपल्याला मदत झाली ना त्या काम आपली पटपट आवरतं त्यासाठी. तर आता मी इथं लगेचच चपात्या करणार होते आणि मग चपाती झाली की गरमागरम जेवण करणार होतो आम्ही. असा आमचा संडेचा ब्लॉग होता. तुमचा कसा असतो ते नक्की सांगा. संडे म्हणलं की निवांत असतं आणि दिवसभर आपलं रुटीन चालूच असतं, काही ना काहीतरी घरी असल्यामुळे सगळे एकत्र असतात तर चालूच असतं काही ना काही. तुमचं पण कसं असतं ते नक्कीच सांगा मला. आणि तर मला पोळ्या करून घ्यायच्या होत्या, गरम खूप होऊ लागलं म्हणून म्हटलं आता पोळ्या करून घेतल्या की पहिले थोडंसं फॅनच्या हवेला बसणार. खरंच खूप असं उन्हाळ्यासारखा घाम सुटला होता. तिथे सगळा स्वयंपाक तयार झाला माझा आणि आता इथं आम्ही सगळे जेवायला बसलो. यशस्वी ही माझी भाची बाई आहे, आम्ही सगळे जेवायला बसलो सासूबाई. आणि इथं यशस्वीचं काहीतरी तिचं जेवण झालेलं होतं त्यामुळे तिचं असं काहीतरी करामत चालू होती. ती काय करत होती की मुरमुरे सांडून देत होती. आणि भाजी कशी झाली ती नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आमचे जेवण वगैरे झाले की सगळं आवरून घ्यायचं होतं. तर चला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. आणि स्वामीच्या कृपेने आजचा दिवस खूप छान गेला माझा. तुमच्या आयुष्यातील सुख समाधान शांती नांदो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटते ती नक्कीच सांगा. आता उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.